एस.टी. प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाचा आक्रमक झालेला आहे। आजपासून राज्यव्यापी तर आमरण उपोषणाला पंढरपूरमध्ये सुरुवात देखील झालेली आहे। अनेक तरुण तर धनगर समाजाचे उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगताल मुली, कशा पद्धतीचं आपलं हे आंदोलन असणार आहे? धनगर समाजाला गेली 70 वर्ष सर्वच राज्यकर्त्यांनी फसवलेलं आहे। धनगर समाजाची एस टी कॅटेगरीमध्ये अंमलबजावणी करावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। तुम्ही काय सांगताल नक्की कोण? बऱ्याच जणांनी खरं तर आपण बघितलं की सत्ता भोगलेली आहे, तर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पण अजूनही तुमचा प्रश्न मार्गी लागला नाही। काय सांगता? खरं तर गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, नंतर सेना भाजप असेल, ह्या सर्वच प्रमुख पक्षांनी धनगर समाजाला खऱ्या अर्थानं फसवलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आश्वासनाशिवाय कुठल्याच सरकारनं काहीच दिलं नाही। म्हणून आजपासून राज्यस्तरीय निर्णायक धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी आमचे 5 योद्धे आजपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपल्या माध्यमातून मी सरकारला मला एकच सांगायचं आहे, शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि पवार सरकार, की जे गोष्ट आपण मान्य केलेली आहे, जी गोष्ट आपण पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो म्हणलं आहे, त्या शब्दाला जागून या ठिकाणी एस.टी. आरक्षणाचा अंमलबजावणीचा प्रश्न एका GRमध्ये कॅबिनेटच्या एका मीटिंगमध्ये हा होऊ शकतो, तो करावा। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज हा स्वस्थ बसणार नाही। गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील तुम्ही उपोषणाला बसला होता। काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं आणि आज पुन्हा तुम्ही उपोषणाला बसताय? गेल्या 6 महिन्यात मी लोणंद येथे 20 दिवस उपोषण आणि मसवड येथे 12 दिवस उपोषण केले। याच्यातून आमची एकच मागणी होती की धनगर समाजाला असलेलं एस.टीतलं आरक्षण मिळावं। परंतु खूप सारे आमदार, खासदार, मंत्री आले, आम्हाला आश्वासनं दिली, परंतु कुठल्याही उपोषणामध्ये ते त्यांना पाळलं नाही आणि हा अन्याय आमच्यावर गेले 70 वर्षापासून होतं आहे। म्हणून आता नव्यानं आम्ही परत एकदा पंढरपुरात एक सकल धनगर समाजाच्या छताखाली, पोस्टरखाली एकत्र आलो आहे आणि या पंढरपूरच्या उपोषणामधून आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। पण बघितलं असेल की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मागे हटण्याची भूमिका आता घेतलेली आहे। आपल्याबरोबर धनगर समाजाचे नेते देखील आहेत। काय सांगताल? खरं तर या आंदोलनाला राजकीय वळण लागल्यासारखं दिसतं की शरद पवारांनी तुम्हाला यामागं रसद पुरवून हे आंदोलन उभा केलं असं बोललं जातं। काय नक्की? पवारसाहेब तर धनगराच्या आरक्षणाचे खरेखुरे मारेकरी तर पवारसाहेबच आहेत आणि ते कशालाही करतील। म्हणजे परवा दिवशी आम्ही 7 तारखेला सुप्रियाताई म्हणले होते की आपण एकत्र बसूया, त्यांचा साधा निरोप बी आला नाही। आणि धनगराचा पोरगा ज्यावेळेस चळवळीत येतो त्यावेळेस धनगराच्या प्रत्येक पोराला चळवळीत येताना आम्ही हेच शिकत असतो की बेटा तुम्हारे लिए गब्बर अगर कोई है तो वो शरद पवार साहब ही है। त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी आम्हाला रसद पुरवायचा काही संबंध नाही। आम्ही पै गोळा करून, तुम्ही वाटल्यास आमचे बँक डिटेल्स पाहू शकता की आम्ही 2-2 रुपये गोळा करून हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि आमच्या विषयामध्ये पवारसाहेब अजिबात काही संबंध नाही। जर तसं असतं तर मी स्वतः पवारसाहेबांच्या प्रिय कन्या सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये माझा उमेदवार मागच्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेमध्ये उभा केला होता आणि अगदी अजितदादा म्हणलं की पांडुरंग तुमचा उमेदवार माघार घ्या, मी त्याला कॅबिनेट दर्जा देतो, PDC बँकेचं अध्यक्षपद देतो। म्हणजे ज्या पांडुरंग मिरगळी त्यांची घार तोडली होती तो पांडुरंग मिरगळ त्यांचा समर्थक किंवा हस्तक किंवा त्यांच्या रसदचा काही विषय नाही। आम्हाला कोणाची रसद नाही, काय नाही। हे निरपेक्ष आंदोलन आहे। हे 2 करोड आदिवासी धनगर जमातीचं आंदोलन आहे आणि हे पारदर्शक आंदोलन आहे। ह्याला ना नेता आहे ना पक्ष आहे, फक्त धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणी एकच लक्ष आहे। आणि जर ते झालं नाही तर पंढरीरायाच्या चरणाशी वाहणाऱ्या गंगा भागीरथी भीमेच्या मध्ये स्वतःला विलीन करून जायचं। आता स्टेजवरनं खाली उतरायचं नाही, हा आमचा सगळ्यांचा निर्धार। भाषण करताना तुम्ही मगाशी इमोशनल झाला होता। 56 वर्षापूर्वी डोंगर आपला पळवला म्हणा, काय नक्की कुणावरती ते आरोप होते? हा महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीमध्ये जिथं सर्वाधिक मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्हा बँकांचे अध्यक्ष, कारखान्यांचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सभापती हे कुठल्या जातीचे आहेत? ह्याच लोकांनी आदिवासींचा बागुलबा करून त्यांना आमच्यासमोर दाखवून आमचं हे आरक्षण पळवून नेलं आणि ह्या लबाड भामट्यांच्यामुळं आमचं वाटोळं झालं। आदिवासींची काय अवकात आहे आमच्याबरोबर लढायची? लोकसंख्याच किती आहे त्यांची आणि आदिवासी आमच्याबरोबर का लढतील? आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मुळात
ST आणि SCच्या आरक्षणामध्ये हे दोन्ही आरक्षणं लोकसंख्येच्या प्रमाणात असतात. आम्ही जर समजा तिथं गेलो तर आमच्या लोकसंख्ये एवढं आरक्षण वाढणार आहे. म्हणजे आता 7% आरक्षण हे 20% महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतं. आणि आता तर एक सुसंधी आहे, कारण आत्ताच्या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजेसच्या खंडपीठानं त्या ठिकाणी 6-1चा एक निर्णय दिला की प्रत्येक राज्य सरकार SC आणि STमध्ये बायफर्गेशन करू शकतं, क्लासिफिकेशन करू शकतं. अशा अवस्थेत जर धनगरांना दिलं तर पहिल्या आदिवासींना ये म्हणा आणि दुसऱ्या आदिवासींना बी म्हणा. आम्हाला जरांगे पाटलांनी देखील ओबीसीतून आरक्षण मागितलंय, ह्याच्याकडे कसं बघता? नाही, जरांगे पाटलांचा ओबीसीमध्ये आरक्षण मागायचा काय हक्क नाही, कारण मराठा हा काही ओबीसी नाही आहे. कुणबी मराठा पूर्णपणे वेगळा आहे आणि मराठा हा वेगळा आहे. 96 कोळी मराठा हा कुणबी मराठा नाही. परंतु तो आमचा आजच्या ह्या स्टेजवरला विषय नाही. त्या विषयाचा धनगर समाजाचा तात्पुरता ह्या आंदोलनापुरता काही संबंध नाही. आता आम्ही जे ओबीसीमध्ये आहोत ते आम्हाला मारून मुटकून त्यात टाकलं आहे. आम्ही खरे तर आदिवासी आहोत, कारण घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन आहे, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे, घटना निर्माण झाली जात जनगणनेवरती आणि घटना निर्माण झाली मानववंशशास्त्रज्ञांच्या संदर्भ ग्रंथांवरती. ह्या संदर्भ ग्रंथांमध्ये आणि 1881 पासून 1931पर्यंतच्या न्याय जनगणनेमध्ये धनगर कुठंच ओबीसीमध्ये नाही आहे, धनगर आदिवासीमध्ये आहे. त्यामुळं पण तरीही ओबीसी आरक्षणाचा विषय धनगरांच्या ST आरक्षणाच्या स्टेजवरून बिलकुल विषय नाही. गेले 70 वर्षापासून धनगर समाज आरक्षणाकरता लढतोय, मात्र अजूनही ते आरक्षणात तुमचं का कोण नक्की मारेकरी कोण आहे याच्यामध्ये थेट बोलायचं झालं तर यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील आणि विद्यमान त्यांचंच एक वर्जन नवीन झालेलं देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या खाली काम करणारे सगळे आमदार खासदार जे आहेत प्रस्थापित, हे सर्व धनगर ST आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांना भीती आहे की धनगरांना STचं आरक्षणाची अंमलबजावणी केली तर त्यांचे अनेक आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही. त्या ठिकाणी धनगर आमदार निवडून येऊ शकतात आणि एकदा का धनगर जर सत्तेत आले, प्रामाणिक जमात आहे, ही सर्वांचा विचार करणारी जमात आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो वसा आहे, लोकसेवेचा वसा घेऊन चालणारी जमात असल्यामुळं यांना सत्तेत येऊ द्यायचं नाही. म्हणून गेल्या 70 वर्षापासून जे यशवंतराव चव्हाण आहेत त्यांनी जे घोंगडं टाकलं होतं की ह्यांना झोपवा, यांना जागं होऊच देऊ नका, ते आजही त्यांचे जे काही चेले चपाटे आहेत त्यांनी आजवर चालूच ठेवलेलं आहे आणि आमच्या धनगर ST आरक्षणाचा खून करण्याचं पाप या प्रस्थापित व्यवस्थेनं केलेलं आहे. आता एक किती दिवस आंदोलन चाललं, आमरण उपोषण म्हणलं आहे, काय कोणा फोन वगैरे संपेल असं अपेक्षा आहे का? फोन वगैरे नाही. या ठिकाणी सरकारनं धनगर ST आरक्षणाची जी सनद आहे, सर्टिफिकेट्स आहेत, ती घेऊन इथं यावं तरच हे आंदोलन थांबणार आहे. अन्यथा लढा हा आरपारचा असणार आहे. इथून आमचे सरकारने मुर्देच घेऊन जावेत, एकतर आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊन यावं, नाहीतर इथून आमचे मुर्दे घेऊन जावेत. हीच आमची सरकारला अल्टिमेटम आहे. आपण बघितलं असेल की धनगर समाज आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एक तर आरक्षण द्यावं किंवा आमच्यातून मुर्दे न्यावेत अशी भूमिका आता तर धनगर समाज घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.